भाऊ, खरं तर आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचाच पाठिंबा जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. एकंदरीत काय चित्र आहे महापालिका निवडणुकीत? आपण बघतोय शहरातल्या महापालिकेच्या निवडणुकीचं वातावरण पाहता आता समोरच्या पक्षातल्या उमेदवारांनाही खात्री झालेली आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रचंड मोठी लाट या शहरामध्ये आहे. आणि तेव्हा ही परिस्थिती बघितल्यानंतर आमच्या जक्कांच्यासारखे अनेक सहकारी आहेत की जे वेगवेगळ्या पक्षामधून निवडणूक लढत आहेत, त्या सगळ्या अनेक उमेदवारांची भावना आहे की आपण आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय विचारामध्ये सहभागी होऊया आणि ज्या पद्धतीनं शहरातली जनता भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकते त्या विश्वासासोबत आपण राहूया अशा पद्धतीच्या भावना जनतेमध्ये आहेत. त्यासोबत समोरच्या पक्षाच्या अनेक उमेदवारांच्या मध्ये सुद्धा आहेत. आज सन्माननीय तुषारजी जक्का यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना प्रभाग 9मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या विचारामध्ये इथून पुढे काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. पण या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रचंड मोठी लाट आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की समोरच्या दोन्ही पॅनेलचा कुठलाही मोठा नेता या शहरातल्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी येत नाही, कारण निकालाची पूर्वकल्पना आलेली आहे, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून पुन्हा एकदा मी समोरच्या लोकांना उमेदवारांना विनंती करतो, मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये लाटेमध्ये सहभाग घ्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आज आलेले होते आणि त्यांनी भाजपवर टीका केलेली आहे की भाजप ही बलात्कारी जनता पार्टी अशा पद्धतीची एक खालच्या पद्धतीची टीका केलेली आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी. काय उत्तर असेल? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वैफल्यग्रस्त झालेले आहेत. मुळातच त्यांना उपचाराची आवश्यकता आहे आणि तो उपचार जर तातडीनं झाला नाही तर काँग्रेस पक्ष कुठं जाईल याची चिंता मला सातत्यानं लागून राहिलेली आहे. मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की या शहरातली जनता लाखोच्या संख्येनं भारतीय जनता पक्षासोबत उभी आहे. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं खास करून प्रदेशाध्यक्षांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या शहरानं 35 वर्ष या शहरातला महापौर दिला, ज्या पक्षानं इथला मुख्यमंत्री दिला, ज्या पक्षानं इथले अनेक आमदारांनी खासदार दिले, त्या काँग्रेस पक्षाला स्वतःच्या ताकदीवर 102 जागा उभ्या करता आल्या नाहीत. किंबहुना या सगळ्या पक्षाची युती करूनसुद्धा 100% ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाहीत. आणि केलेल्या उमेदवार असे बेचैन आहेत की कुणी ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या पाठीशी कुणीही दिसत नाही, म्हणून तेही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळं त्याचा विचार अगोदर करा. आपलं घर जळतं आहे त्याच्यावर पाणी मारा. उगाचच नको त्या गोष्टी बोलून आपल्या अकलेचं दिवाळं काढू नका. काय कारण म्हणलं तर पहिला पक्षाने मला तिकीट दिलेत, परंतु तिकीट देताना पॅनलमध्ये व्यवस्थित उमेदवार माझ्यासोबत दिले नाहीत. काय तर पक्षानं एकदा पण या ठिकाणी कोण सभेसाठी आले नाहीत आणि रॅलीसाठी मला कुठल्याही प्रकारचे पक्षाने माझ्याकडे लक्ष दिले नाहीत. काय त्यासाठी ते पण झालं. आणि मला एक हिंदुत्व म्हणून काय भाजपला जे हिंदुत्व म्हणून पाहतात त्यासाठी माझे मित्रपरिवार, माझे बंधू भगिनी, काय माझे बंधू जे जास्तीत जास्त युवक वर्ग आहे ना, त्यांनी म्हणलेत की अण्णा तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करा आणि भाजपमध्ये तुम्हाला पुढचं लाईफ आहे. आज तुम्ही कोणाच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि कशा पद्धतीने? मी जयकुमार पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, तसेच माझे मार्गदर्शक देवेंद्रदादा कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे मोठे म्हणजे भाऊ काय मेघनाथ भाऊ एमुल काय यांचं शेखरांना हिगे यांच्या उपस्थितीत मी आज प्रवेश केलेला आहे. काय तुम्हाला दबाव वगैरे कुठे आणला का? कारण विरोधक आरोप करतायत आमच्या उमेदवारांवर दबाव आणताय, असं काही दबाव वगैरे तुम्हाला आणलाय का भाजपने कुठलाही दबाव आणलेला नाही. मी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. फक्त माझं युवक वर्ग आणि माझे ज्येष्ठ मंडळी ज्यांच्याशी मी 4-5 दिवस झालं चर्चा करत आहे की असं मला पक्षानं कुठलाही साथ देईना, त्यासाठी त्यांनी म्हणलेत की तुम्ही पाऊल उचला कुठलं. तर त्या ठिकाणी मी काय केलं, आपलं मेघनाथ भाऊ एमुल यांच्याशी संपर्क करून मी देवेंद्रदादाशी
संपर्क पण केला. मग काय पक्षाकडून काय अपेक्षित होतं तुम्हाला मदत मिळणं किंवा काय अपेक्षित? मदत म्हणलं तर फक्त त्यांनी इथं येणे आणि माझ्यासाठी प्रचारामध्ये त्यांनी सहभाग होणे, फक्त एवढंच माझं विनंती होतं त्यांच्याकडं. काय मी एकटा काही करू शकत नाही, पक्षाचं टीम या ठिकाणी. आता तुम्ही बघा, आता एवढं म्हणजे साधं पदयात्रामध्ये पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी उपस्थितीत दाखवतात आणि लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी एवढं लहान पदयात्रेला त्यांनी येतात म्हणलं तर आमच्याकडे मोठं मी रॅल्या काढलो, त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित दाखवले नाहीत. कोण झालं नाही पक्षाकडून? नाही, फक्त एकदा आलेत संतोष भाऊ आणि जुबेरभाई बागवान, काय एकदाच आलेत, बाकीचे कोणी आले नाहीत. काय नाराजी दर्शवली ती पक्षाकडे कधी? नाराजी म्हणलं तर काय, त्यांनी वारंवार म्हणजे सांगूनही त्यांनी आपले दखल घेत नव्हते. काय त्यासाठी मी माझा निर्णय घेतला. जय श्रीराम. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 9मध्ये आम्ही विजयाच्या एका टप्प्यावर येऊन पोचलेलो होतो. कारण की ह्यांच्याकडे असलेली जी काय प्रशासन यंत्रणा जी आहे, त्यांना IB रिपोर्ट आला की प्रभाग क्रमांक 9मध्ये भारतीय जनता पार्टी ह्या ठिकाणी त्यांचा पराभव होऊ शकतो. ते लक्षात आल्यानंतर त्यांनी लोकशाही धोक्यात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे मधील अधिकृत उमेदवार म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आमचा कार्याध्यक्ष शहराचा, त्याला विकत घेण्याचं काम इथल्या शहरामध्येच्या आमदारांनी आणि इथल्या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. तुम्हाला जर इतकीच भीती होती तर त्यांनी अशा पद्धतीची हिटलरशाही पद्धतीने त्यांनी असं कृत्य करायला नको होतं. आम्हाला माहीत होतं की ह्याच्यामध्ये कुठलं तर कट कारस्थान या ठिकाणी घडणार आहे, म्हणून आम्ही आमच्या उमेदवाराला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी असलेले सगळे कार्यकर्ते असतील, तिथले उमेदवार असतील, आमच्या उमेदवाराला घेण्यासाठी जर त्यांचे 4 उमेदवार त्या ठिकाणी येत असतील आमच्या विरोधातले भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे ह्या ठिकाणी आमचा एक प्रकारे विजय झालेला आहे असं मी समजतो. कारण की मी तुम्हाला एकच सांगतो, या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या देशामध्ये खरी लोकशाही या ठिकाणी धोक्यात आलेली आहे. बघा, स्थानिक नेतृत्वावर जर त्यांनी आरोप केले असतील तर ही गोष्ट त्यांनी माझ्या बी देखील कानावर टाकली होती. परंतु त्याला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही गोष्ट जर एखाद्याने जर पैशाच्या जीवावर उमेदवारीच विकत घेतली असेल, उमेदवाराला विकत घेतली असेल, तर त्याच्यामध्ये मी त्याचा देखील निषेध करतो. कारण की मला तुम्हाला एकच जबाबदारीने सांगायचं आहे, कारण की मी आज या ठिकाणी जबाबदारीने सांगतो की प्रभाग क्रमांक 9मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय या ठिकाणी 100% झाला असता आणि इथले 4 उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले असते. ह्याच भीतीपोटी इथल्या पालकमंत्र्यांनी, इथल्या स्थानिक आमदारांनी म्हणजे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटे यांनी या ठिकाणी उमेदवार पळवण्याचा डाव या ठिकाणी केलेला आहे. अनेक वेळा सांगून देखील वरिष्ठ प्रचाराला येत नाही, प्रचाराला कुठलंच सहानुभूती मिळत नाही, असा देखील आरोप त्यांनी केलाय. हे बघा, मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगू इच्छितो. एखादा उमेदवार त्या प्रभागामध्ये वारंवार वर्षानुवर्ष काम करत असतो, तो त्याच्या जीवावर त्या ठिकाणी तो त्याच्या जीवावर थांबला पाहिजे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्याला मदत त्या ठिकाणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकचा अध्यक्ष म्हणून मी देखील त्याच्या सदैव पाठीशी होतो. परंतु एखाद्या गोष्टीची जर त्या ठिकाणी जर डील झाली असेल आणि ठिकाणी जर पैसे मिळाले असतील तर त्या ठिकाणी नाही का, मला एकच सांगायचं की ह्याला ही कारणे त्याला शोभत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, कारण की सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघताय, इथले आमदार असतील, इथले पालकमंत्री असतील, हिटलरशाही पद्धतीने या ठिकाणी वागत आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या ठिकाणी लोकशाही धोक्यात आलेली आहे. आम्ही आत्ता या ठिकाणी माहिती घेतली तर या ठिकाणी आमच्या उमेदवाराला 25 लाख, टोटल 25 लाखाचा आमिष या ठिकाणी दाखवण्यात आला आणि त्याला 15 लाख रुपये ॲडव्हान्स देऊन 10 लाख रुपये आम्ही निवडून आल्यानंतर देऊ, अशी प्राथमिक माहिती आमच्या कानावर आलेली आहे. पण असो, रडीचा डाव जास्त दिवस चालत नसतो. सत्याचा विजय हा नेहमी होत असतो, त्याला उशीर का लागे नाही, परंतु सत्याचा विजय होत असतो. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे 3 उमेदवार माझ्यासोबत आहेत. या ठिकाणी मधले उमेदवार आमच्या ह्या ठिकाणी अबोली अक्का ह्या ठिकाणी आहेत, आमचे जक्का आहेत आणि बोगावी बोगावी आहेत आणि आमचे बडगुताई पण ह्या ठिकाणी आहेत. ते तुषार जक्का मधून ते प्रभाग क्रमांक 9मध्ये मध्ये ते लढत होते, ते गेलेले आहेत. परंतु आमचे 3 उमेदवार ह्या ठिकाणी 100% ह्या ठिकाणी विजयी होतील. कारण की एक प्रकारे ह्या ठिकाणी एखाद्या पार्टीला बदनाम करण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून होतं. जनतेने या ठिकाणी सावधानतेची भूमिका घ्यावी, खऱ्या सत्याचा विजय करावा असं मी जनतेला आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.